तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मागील काही दिवसात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 10 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरचे वतीने रुपये 10 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बाजार समितीचे सभापती राधाकिसन देवराव पठाडे यांच्या नेतृत्वात बाजार समितीने ही मदतीची रक्कम शासनाला सुपूर्द केली आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना रुपये 31,628 कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर केल्याने त्यांना बाजार समितीच्या वतीने बैलगाडी सुद्धा भेट देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रवीण बुरुडे, छत्रपती संभाजीनगर। बापू काय सांगणार बापू, काल तुमचा वाढदिवस होता पण तो वाढदिवसाचा काही साजरा केला नाही तुम्ही, काय की वाढदिवस बरेच जवळपास कार्यकर्ते उत्साहानुसार दरवर्षी साजरे करत असतात। होर्डिंग, पोस्टिंग, वेगवेगळे शाल, बुके। मी 8 दिवसापूर्वी आवाहन केलं होतं सर्व मित्रमंडळीला, माझ्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, नातेवाईक असतील, अपेष्ट मित्रमंडळ असेल आणि बाजार समितीचे संभाजीनगर तालुक्यातील सर्व घटक असतील, मी विनंती केली होती की या वर्षी माझा 91वा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करताना कोणीही त्या वाढदिवसाला पैसे खर्च करू नये आणि वाढदिवसावर जो खर्च होणार आहे त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आपण जमा करावा। याचं कारण असं होतं की यावर्षी पहिल्यांदा राज्यामध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली आणि ही अतिवृष्टी होत असताना आपण शेतकऱ्याच्या एक विचाराशी काम करणारी मंडळी, शेतकऱ्यासाठी काम करणारी मंडळी आहोत आणि म्हणून आपण वाढदिवसावर पैसे खर्च करू नये, हे पैसे आपण मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करावे। आणि त्या अनुषंगाने जवळपास अकाउंट खोललं होतं, QR कोड दिला होता, अनेकांना त्याच्यामध्ये डोनेशन दिलं। जवळपास 1,09,091 रुपये काल राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेले असताना त्यांना आम्ही सुपूर्द केला। त्याचप्रमाणे बाजार समिती वतीने आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचा धनादेश काल मुख्यमंत्र्यांना दिला। आणि दुसरा विषय या ठिकाणी असा होता की लाडसांगी इथेही माझा सत्कार आयोजित करण्यात आला होता, परंतु त्या ठिकाणी मी तिथल्या कार्यकर्त्याला सांगितलं तुम्ही कुठलाही सत्कार घेणार नाही, पण त्या कार्यकर्त्यांनी तिथल्या माजी सरपंच सुदाम पवार आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। त्या ठिकाणी त्यांनी 51 शेतकरी जे उत्पादन घेणारे कापसाचे जास्त त्या भागामध्ये असे 51 शेतकऱ्याचा काल त्या ठिकाणी माझ्या हस्ते सत्कार केला। आणि त्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच जी अतिवृष्टीला मदत जाहीर केली, आपत्ग्रस्त शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, अनेक अडचणीत त्या आलेल्या सर्व घटकांना जी मदत जाहीर केली आणि ही पहिल्यांदा एवढी मला वाटतं अशी मदत, एवढी भरघोस मदत कधी झाली नाही आणि भविष्यात होईल की नाही ते सांगता येणार नाही, पण अशी घटनाच येऊ नये भविष्यामध्ये। परंतु जी मदत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भरघोस जी मदत केली त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने त्यांना बैलगाडी काल आम्ही भेट दिली आणि असा हा वाढदिवस उपक्रम साजरा केला। हे सगळं करत असताना आम्ही सांगितलंय करू नका, तरी अनेक आग्रह असतो। काही मंडळी, कार्यकर्ते, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी शालबोके घेऊन आले, नाविलाजानं ते स्वीकारावं लागले, कारण स्वीकारायचे नव्हते, मी आवाहन केलं ते नाविलाजानं स्वीकारावं लागले। आणि पुन्हा मी एकदा सगळ्या हितचिंतकांनी ज्या शुभेच्छा दिल्या, फोनवर दिल्या, प्रत्यक्ष भेटून दिल्या, कारण ह्या शुभेच्छा देणारे आपल्याला पुढं सार्वजनिक कामात काम करताना ती प्रेरणा मिळत असते आणि त्यांचं स्वाभाविक असतं की आपण वर्षभर सतत त्यांच्या सोबत असताना वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या पाहिजे। परंतु यावर्षी मी जी त्यांना विनंती केली होती की आपण मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करावे, त्यांनी सगळ्यांनी केले आणि काल तो धनादेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला।
पुन्हा सगळ्या प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचं खूप खूप धन्यवाद. काल आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठारे यांचे वाढदिवस होते. काही कारणास्तव आमची भेट झाली नाही. त्याकरिता आम्ही आज त्यांना शुभेच्छा, सर्व व्यापारी बंधू आणि गणेश मंडळाचे जे आम्ही मार्केट कमिटीला गणपती उत्साह करतो त्यांचे हे कार्यकर्ते, त्या हिशोबाने त्यांना भेटण्यास शुभेच्छा देण्यात आलो. त्यांनी आम्हाला फार त्या गणेश मंडळात या इतर मार्केट कमिटीमध्ये फार मोठे त्यांचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे आणि लाभत राहो हीच आमची त्यांच्याशी इच्छा. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मार्केट कमिटी